आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. भारतात जनगणना 2027 अधिसूचनेतील हे 33 प्रश्न विचारला जाणार आहे. वाचा संपूर्ण यादी. आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे. त्यापूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबूसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. समोर राजपत्रसुद्धा आपण पाहणार आहोत. भारताच्या लोकसंख्येची मोजणीची म्हणजेच जनगणनेची सेन्सस अधिकृत घोषणा झाली असून गृह मंत्रालयाने नुकतेच यासंबंधीचे राजपत्र गॅजेट नोटिफिकेशन प्रसिद्ध केले आहे. 1 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या ह्या मोहिमेसाठी जनगणनेच्या पहिल्या टप्प्यासाठी म्हणजेच घरयादी आणि गृहगणनासाठी 33 प्रश्नाची यादी जाहीर केली आहे. ह्याबद्दल सविस्तर माहिती पाहूया. जनगणना 2027 राजपत्र अधिसूचना. ठळक मुद्दे पाहूया. विषय आणि तपशील. अधिसूचना जारी करणारा विभाग गृह मंत्रालय, भारत सरकार, भारत के महाराष्ट्रार का कार्यालय. राजपत्र प्रसिद्ध दिनांक 22 जानेवारी 2026. अधिसूचना क्रमांक दिलेला आहे या ठिकाणी 353. जनगणनेचे नाव, वर्ष, जनगणना 2027. जनगणनेचा टप्पा, घरयादी आणि गृहगणना. कायदेशीर आधार जनगणना अधिनियम 1948चा 37 कलम 8 पोट कलम 1. मागील आदेशाची स्थिती 7 जानेवारी 2020 रोजीची जुनी अधिसूचना रद्द अधिक्रांत करून ही नवी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. मुख्य उद्देश स्थानिक क्षेत्राच्या सीमाच्या भीतर मकान सूचीकरण आणि मकानाची गणना करणे. एकूण प्रश्नसंख्या 33. यामध्ये घराची स्थिती, सोयीसुविधा आणि कौटुंबिक माहितीचा समावेश आहे. जनगणना 2027 पहिल्या टप्प्यातील घरयादी आणि गृहगणना होणार. देशातील प्रत्येक नागरिकासाठी ही अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर जनगणना 2027चा बिगुल वाजला आहे. या वर्षीच्या यादीत तुमच्या घरांच्या बांधकामापासून ते तुम्ही वापरत असलेल्या इंटरनेट सुविधापर्यंत अनेक गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. जनगणनेचा हा पहिला टप्पा 1 एप्रिलपासून सुरू होणार. जनगणनेचा हा पहिला टप्पा 1 एप्रिलपासून सुरू होणार असून 30 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. या कालावधीत प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाला प्रशासकीय सोयीनुसार 30 दिवसाचा कालावधी निवडून ही प्रक्रिया पूर्ण करायची आहे. यामध्ये प्रामुख्याने घराची माहिती गोळा केली जाईल, तर लोकसंख्येची प्रत्यक्ष मोजणी, व्यक्तींची गणना फेब्रुवारी 2027 दुसऱ्या टप्प्यात केली जाईल. विशेष म्हणजे यावेळी नागरिकांना स्वगणना सेल्फ इन्युमिरेशन करण्याचा पर्याय देण्यात आला आहे. म्हणजेच प्रगणक घरी येण्यापूर्वी 15 दिवस आधी तुम्ही स्वतःहून माहिती ऑनलाईन भरू शकता. जनगणना प्रश्नावली 2027. सरकारी अधिसूचनेनुसार जनगणना क्वेश्चन लिस्ट 2027 एकूण 33 प्रश्नांचा समावेश करण्यात आला आहे. प्रगणक तुमच्या घरी आल्यावर तुम्हाला खालील मुद्द्यावर माहिती द्यावी लागेल. घराची रचना, अवस्था. सुरुवातीचे प्रश्न हे घराच्या भौतिक स्थितीबद्दल असतील. यामध्ये घराचा मजला, भिंती आणि छप्पर यामध्ये कोणते साहित्य, सिमेंट, पत्रे, विटा इत्यादी वापरले हे विचारले जाईल. तसेच घराची सद्यस्थिती चांगली आहे की पडकी याची नोंद घेतली जाईल. घरातील सुखसुविधा, ॲम्युनिटीज, तुमच्या जीवनमानाचा दर्जा समजण्यासाठी काही प्रश्न विचारले जातील. पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत कोणता आणि तो कुठे उपलब्ध आहे? घरात प्रकाशाचा, लाईटिंग मुख्य स्रोत कोणता आहे? संडास शौचालयाची सुविधा आहे का? असल्यास कोणत्या प्रकारची सांडपाण्याची विल्हेवाट कशी लावली जाते? स्नानगृह, बाथरूम आणि स्वयंपाकघर, किचन उपलब्ध आहे का? स्वयंपाकघरासाठी LPG गॅस कनेक्शन आहे का? मुख्य इंधने कोणते वापरले जातात? संपत्ती आणि गॅजेट्स. जनगणना क्वेश्चन 2027 मधील मनोरंजक भाग म्हणजे तुमच्याकडील वस्तूबद्दलचे प्रश्न. तुमच्याकडे रेडिओ, टेलिव्हिजन, लॅपटॉप, कॉम्प्युटर आहे का? तसेच तुम्ही इंटरनेट सुविधा वापरता का? हे विचारले जाईल. वाहतुकीच्या साधनामध्ये सायकल, स्कूटर, मोटरसायकल आणि कार, जीप, व्हॅन याबद्दल माहिती घेतली जाईल. वैयक्तिक आणि कौटुंबिक माहिती. कुटुंब प्रमुखाचे नाव व लिंग. कुटुंब प्रमुख अनुसूचित जाती, SC आणि जमातीची ST आहेत, संबंधित आहे का? घरात राहणाऱ्या एकूण सदस्यांची संख्या आणि विवाहित जोडप्याची संख्या. घराची मालकीची स्थिती, स्वतःचे, भाड्याचे आणि तसेच घरात प्रामुख्याने अन्नधान्य, केरियल
खाल्ले जाते हा प्रश्न यावेळी विचारला जाणार आहे. संपर्कासाठी माहिती सर्वात शेवटी जनगणनेशी संबंधित माहिती आणि संपर्कासाठी तुमचा मोबाईल नंबर केवळ जनगणनेच्या उद्देशासाठी नोंदवून घेतला जाईल. जनगणना 33 प्रश्नाची सविस्तर यादी. केंद्र सरकारने जनगणनेच्या पहिल्या टप्प्यासाठी म्हणजेच घर यादी आणि गृहगणना हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस विचारला जाणाऱ्या प्रश्नाची यादी अधिकृत जाहीर केली आहे. संपूर्ण यादी खालीलप्रमाणे आहे. अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाणार. इमारत क्रमांक, नगरपालिका, स्थानिक प्राधिकरण किंवा जनगणना क्रमांक, जनगणना घर क्रमांक, जनगणनेच्या घराच्या जमिनीसाठी फरशीसाठी वापरलेले मुख्य साहित्य, जनगणनेच्या घराच्या भिंतीसाठी वापरलेले प्रमुख साहित्य, जनगणनेच्या घराची छतासाठी वापरलेले प्रमुख साहित्य, जनगणनेच्या घराचा वापर, जनगणनेची घराची स्थिती अवस्था, कौटुंबिक क्रमांक, कुटुंबात सामान्यतः राहणाऱ्या एकूण व्यक्तीची संख्या, कुटुंब प्रमुखाचे नाव, कुटुंब प्रमुखांचे लिंग, कुटुंब प्रमुख अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अन्य प्रवर्गाशी संबंधित आहे का, घराच्या मालकीची स्थिती, कुटुंबाकडे राहण्यासाठी उपलब्ध असलेल्या खोल्यांची संख्या, कुटुंबात राहणाऱ्या विवाहित जोडप्याची संख्या, पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत, पिण्याच्या पाण्याची स्रोताची उपलब्धता, प्रकाशाचा मुख्य स्रोत, शौचालयाची सुलभता, शौचालयाचा प्रकार, सांडपाण्याची निचरा व्यवस्था, स्नानगृहाची उपलब्धता, स्वयंपाकघर आणि LPG PNG कनेक्शनची उपलब्धता, स्वयंपाकासाठी वापरले जाणारे मुख्य इंधन, रेडिओ, ट्रान्झिस्टर, टेलिव्हिजन, इंटरनेट सुविधा, लॅपटॉप, संगणक, टेलिफोन, मोबाईल फोन, स्मार्टफोन, सायकल, स्कूटर, मोटरसायकल, मोपेड, कार, जीप, व्हॅन, कुटुंबाद्वारे वापरले जाणारे मुख्य अन्नधान्य, मोबाईल नंबर केवळ जनगणना संबंधित संवादासाठी. जनगणना ही केवळ लोकांची मोजणी नसून ह्या देशाच्या विकासाचा वारसा असते. तुम्ही दिलेली माहिती सरकारच्या भविष्यातील योजना आखण्यासाठी, पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी आणि गरिबांपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी अत्यंत उपयोगी पडत. त्यामुळे जनगणना क्वेश्चन लिस्ट 2027 मधील प्रश्नाचे उत्तर अचूक आणि पारदर्शकपणे देणे हे प्रत्येक सुजाण नागरिकाचे कर्तव्य आहे. येत्या एप्रिलपासून जेव्हा स्मरणक तुमच्या दारी येतील तेव्हा त्यांना सहकार्य करा आणि राष्ट्र उभारणीच्या ह्या कार्यात आपले योगदान नक्की द्या. परिपत्रक पाहण्याअगोदर हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर लाईक, शेअर आणि अखिल तांबुळसर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पाहूया राजपत्र निर्गमित झालेल्या पूर्ण भारताची 2027 मध्ये होणार जनगणना. घरोघरी जाऊन महत्त्वाची माहिती देण्यात 33 प्रश्नाचे उत्तर घरोघरी द्यावे लागणार आहे. 22 जानेवारी 2026 महत्त्वपूर्ण राजपत्र निर्गमित झाले. ह्या राजपत्राचे थोडक्यात आपण स्पष्टीकरण बघितलेले आहे. हे पूर्ण राजपत्र अखिल तांबुसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून डाउनलोड करू शकता.